हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन 6 आणि या सीझनचा आपला हा शेवटचा व्हिडिओ या सीझनसाठीचा शेवटचा व्हिडिओ मला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे सगळ्यांना खूप थँक्यू कारण तुम्ही या आपल्या चॅनलला सपोर्ट केलं माझे व्हिडिओ तुम्ही पसंत केले त्याच्याबद्दल मी तुमची खरंच आभारी आहे। आज मी हा व्हिडिओ बनवत आहे फक्त एक बिग बॉसची एक खूप मोठी फॅन म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की म्हणतात ना म्हातारी मेली याचं दुःख नाही परंतु काळ सोकावतो अशीच गोष्ट बिग बॉसच्या या सीझनमध्ये झालेली आहे की विनर कुणीही होऊ दे खरंच कुणीही होऊ दे विनर परंतु काय असतं ना बिग बॉस जसं रितेश सर मध्ये एकदा म्हणाले होते की बिग बॉसच्या या शोचे फॅन आहेत काही लोक खूप मोठा असा वर्ग आहे जो बाकी कंटेस्टंटचा फॅन नाहीये या शोचा फॅन आहे आणि या शोचे मी सुद्धा एक खूप मोठी फॅन आहे आणि जेव्हा या शोच्या कन्सेप्टवरतीच गदा येते तेव्हा मन दुखतं आणि माझ्यासारखंच खूप जणांचं मन दुखलं असेल कारण हा शो एक रियालिटी शो आहे आणि एक रियालिटी शो मधलं जे ॲडव्हेंचर आहे ना ते आपल्याला अनुभवायचं असतं जे या सीझनमध्ये आपण नाही अनुभवू शकलो पूर्णपणे आपल्याला स्क्रिप्टेड गोष्टी बघायला मिळाल्या आणि राखी सावंतने जे केलं किंवा जे इलिमिनेशन जे झाले ते प्रेक्षकांच्या वोटिंग प्रमाणे झालेच नाही असं कुठेतरी मनात वाटलं जसं रुचिताचं इलिमिनेशन असेल सचिन कुमावतचं असेल सागर कारंडेंचं असेल असे खूप गोष्टी सांगता येतील की आपल्याला त्या गोष्टी पटल्या नाहीत आणि हा सीझन आपण खूप आतुरतेने पाहिला की बाबा जे झालं ते झालं परंतु शेवटी विनर मात्र कुठेतरी असं वाटलं की प्रेक्षकांच्या वोटिंग प्रमाणे होईल ते सुद्धा आपल्याला नाही आपल्या नशिबी आलं की प्रेक्षकांच्या वोटिंग प्रमाणे आता देवालाच माहिती खरं सांगायचं तर कुणी काय वोटिंग केलं कारण प्रत्येकाचा फॅन होता प्रत्येक कंटेस्टंटचे फॅन होते एक फॅन क्लब होता परंतु बिग बॉस मराठी या शोचे जे लोक फॅन होते ते आज हरलेले आहेत त्यांचा जीव आज तुटलेला आहे कारण हा शो ज्या गोष्टीसाठी आपण पाहिला ती गोष्ट नाही अचीव करता आली आपल्याला तेच खूप मोठी जी गोष्ट आहे की बिग बॉसच्या फॅनचं मन दुखलेलं आहे। तर तन्वी कोलते जिंकलेली आहे राकेश बापट फर्स्ट रनरअप आहे विशाल कोटियन सेकंड रनरअप आहे अनुश्री चौथ्या नंबरवरती आउट झालेली आहे दीपालीताई 5व्या नंबरवरती आउट झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की रुचिताने जे आधीच प्रेडिक्ट केलं होतं की ती म्हणाली की ज्या पद्धतीने ती स्वतः बाहेर आली किंवा ज्या पद्धतीने कंटेस्टंट बाहेर जात आहे त्याच्यावरनं फक्त राकेश बापट आणि तन्वी हेच विनर होऊ शकतात दुसरं कुणीही विनर होऊ शकत नाही आणि तेच त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे। हा एक रियालिटी शो आहे प्रेक्षकांच्या मताचा आदर केला जायला हवा असं एवढंच मला म्हणायचं आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा। बिग बॉस शोचे जे फॅन आहेत कुठल्याही पर्सनली मी कुणालाही फॅनला दुखवत नाहीये कारण प्रत्येक माणसाचे म्हणजे जे कंटेस्टंट आहेत त्यांचे फॅन असतात काही गोष्टी आवडतात काही गोष्टी नाही आवडत परंतु या शोचे जे फॅन आहेत ना ते खूप नाराज आहेत एवढंच मला म्हणायचंय। तर आज आपल्या या सीझनसाठीचा हा शेवटचा व्हिडिओ असेल पुढचे नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ते तुम्हाला आवडतीलच असं आशा मी करते आणि एवढंच प्रेम आपल्या या चॅनलला द्या एवढंच माझं तुमच्याकडनं मागणं आहे। नमस्कार धन्यवाद।